नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रविवारी पाथर्डी तालुक्यातल्या अल्लनवाडी गावच्या सोसायटीसाठी मतदान होतं. जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदारांनी या ठिकाणी गर्दी केलेली होती आणि त्याच वेळी पोलीस कॉन्स्टेबल महादेव शिंदे यांनी तिथल्या जमावातल्या काही जणांना रांगेत उभं राहायला सांगितलं. एक जण त्याच्यामुळे चिडला असेल कदाचित. त्याने महादेव शिंदे यांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली आणि तीच संधी साधून 10 ते 15 जणांच्या जमावाने त्यांना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे. आपण ती दृश्य पाहूया. ही दृश्य जर समजा बघितली तर या मारहाणीमध्ये महादेव शिंदे हे गंभीर जखमी झालेले आहेत. खरोखरच चीड येईल आपल्याला ही दृश्य बघून. अशी ही दृश्य आहेत. म्हणजे अक्षरशः एकाने धक्काबुक्कीला सुरुवात केल्यानंतर सगळा जमाव एकवटला आणि त्यांनी या कॉन्स्टेबलवरती हल्ला चढवलेला आहे. 13 जण होते या घटनेमधले, हे आयडेंटिफाय केलेले, ज्यांच्यावरती हा आरोप आहे अशा प्रकारे या कॉन्स्टेबलना मारहाण केल्याचा. हे 13ही जण फरार झाले असं त्यावेळी सांगण्यात आलं. 3 दिवस झाले. 3 दिवसानंतर पहिली कारवाई आज झालेली आहे. 5 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय. वास्तविक ही दृश्य बघितली तर वर्दीची ही अशा प्रकारे होणारी फरफट बघून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. मात्र या घटनेमुळे प्रश्न असा उभा राहतो की ऑन ड्युटी पोलिसाला अगदी जीवे मारण्यापर्यंत यापूर्वी लोकांची मजल गेलेली आहे. खरं दुर्दैवी ही घटना आहे, पण पोलिसांवरती अशा प्रकारे मार खायची वेळ नेमकी येते का, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत निवृत्त पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये या चर्चेत आपले विचार मांडतील. त्याचबरोबर निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव कोकीळ हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे देखील फोनवरून आपल्यासोबत असतील. माझा पहिलाच प्रश्न आहे सुधाकर सुराडकर सरांना. सुराडकर सर, पोलिसांवरती मार खायची वेळ काय येते? म्हणजे अगदी नजीकच्या काही काळात जर आपण बघितलं तर अक्षरशः पोलिसांवर गाड्या घालून त्यांचा जीव घेण्यापर्यंत मजल गेलेली आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा बदल काही अचानक झालेला नाही. कित्येक वर्ष पोलिसांना जी वागणूक मिळते त्याचा हा परिपाक झालेला आहे आणि कारणे याची बरीच आहेत. काही अंशी पोलीस पण जबाबदार आहेत. एक लक्षात घ्यायला पाहिजे की पोलीस हे संघटितपणे म्हणजे एका कुटुंबासारखे वागत नाहीत. पोलिसांमध्ये गट पडलेले आहेत वेगवेगळ्या कारणांनी. तर जिथे एका कुटुंबासारखे एका संघटितपणे जर पोलीस वागलेत, जिथे पोलिसांची काही चूक नाही, तो मग तो कॉन्स्टेबल असो का कोणी असो त्याला संपूर्ण संरक्षण मिळालंच पाहिजे. आता होतं काय की काही वरिष्ठ पोलिसांना गुलामासारखं वागवतात. जसं आता आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक वरिष्ठ अधिकारी मोबाईलवर बोलत होते, त्यांना अडवलं तर त्या कॉन्स्टेबलला उन्हात उभं केलं. तर असे बरेचसे उदाहरणं देता येतील. तर हा जो बदल झालेला आहे की पोलिसांमध्ये आपसातच एक कौटुंबिक भावना नाही, तर शेवटी कायदा म्हटला की सर्व समान पाहिजे. आपण बरेचदा बघतो की IPS अधिकाऱ्यांनी एखादा पोलिसांच्या बाजूने सुद्धा काहीतरी चुकतंय, हे आपल्याला या ठिकाणी काय चुकतंय याचा विचार करायची वेळ. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर सध्या फोनवर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. केसरकर सर, तुम्ही या घटनेचा आढावा घेतलाय का? तिथे कारवाईमध्ये 3 दिवस वेळ का लागला? ही दिरंगाई का होती अशा प्रकारे? मी आता नगरलाच निघालेलो आहे. काही वेळात माझी मीटिंग सुरू होईल नगरला. आणि एक सुराडकर साहेबांनी सांगितलेला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेला अशा तऱ्हेचा अटॅक कोणीतरी करतो त्यावेळेला त्याच्यावर ताबडतोब रिॲक्ट का झालं नाही तिथले पोलीस, हाच माझा महत्वाचा प्रश्न तिथे राहणार आहे. कारण शेवटी ते डिपार्टमेंट आहे. एका पोलिसावर हात घालणं आणि डिपार्टमेंटवर हात घालणं हे एकसारखं आहे. याच्यावर चर्चा चालू आहे राज्याच्या स्तरावर काय करता येईल, आपल्याकडे जे ऍक्ट आहेत त्याच्यामध्ये काही बदल करता येतील का, या सूचना सुद्धा मागवलेल्या आहेत. परंतु सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये समाजामध्ये सुद्धा प्रबोधन होण्याची गरज आहे. आणि कुठे जर आपल्याला कुठे सुधारायचं असेल तर ती तयारी सुद्धा डिपार्टमेंटमध्ये दाखवली पाहिजे. म्हणून हा एक चर्चेचा विषय होईल. परंतु कारवाई कडक झाली पाहिजे आणि ती वेळेत झाली पाहिजे, तरच याच्यामध्ये खऱ्या अर्थाने वचक निर्माण होईल. आणि म्हणून आता सुद्धा मी एका अर्ध्या तासात पोहोचेन नगरला आणि त्यावेळेला सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. आणि कारवाई झालेली आहे. आपल्याला कदाचित कस्टडी सुद्धा मिळेल आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई होईल. परंतु पोलिसांनी काल रात्रीपासून खूप मेहनत घेतली आहे. हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आरोपी पाळून गेलेले होते. हे 5 जण बीडमध्ये सापडल्याची माहिती मिळते. सापडलेले आहेत. हो. आणि त्याच्यामुळे ते दुसऱ्या ह्याच्यात असल्यामुळे त्यांना ट्रेस करणं थोडंसं काही
वेळ लागतो, याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण ते तिथून निघून जायची त्यांना अपॉर्च्युनिटी का मिळाली याची सुद्धा चौकशी, कारण शेवटी ते डिपार्टमेंट आहे आणि चांगले चांगले अधिकारी आपल्या डिपार्टमेंटमध्ये आहेत. असं झालं तर त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन झाली पाहिजे, ही एक अपेक्षा राष्ट्र शासनाची आहे. नक्कीच. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही काही वेळा चर्चेमध्ये सहभागी असावं. मला माहिती आहे तुम्हाला नगरला जाऊन मीटिंग घ्यायची, मात्र ही विनंती असेल तुम्हाला. संजीव कोकीळ, आता जसं केसरकर सरांनी सांगितलं की डिपार्टमेंटला आतून सुधारण्याची गरज आहे. का तयारी नाहीये डिपार्टमेंटची आतून सुधारण्याची? कारण पोलिसांवरचे हल्ले ही काय आता गेल्या काही महिन्यातली गोष्ट नाहीये, पूर्वापार होत आलेले आहेत पोलिसांवरती हल्ले, पोलिसांवरचा विश्वास उडत चाललेला आहे. का असं होतंय? काय सुधारणा करायची गरज आहे आतमधून? माननीय केसरकर साहेब जे बोलले ते अतिशय बरोबर आहे आणि योग्य आहे. आतापर्यंत ह्या मुद्द्यावर कुणाचंही लक्ष गेलेलं नव्हतं. याच्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला 1-2 मिनिटांनी सांगतो. प्रथम की हे जे हल्ले होत आहेत त्याच्यामध्ये जेवढी जबाबदारी पोलिसांची आहे तेवढी जबाबदारी समाजातल्या काही घटकांची सुद्धा आहे. सध्या काळ इतका वेगाने पुढे चाललेला आहे की प्रत्येक संघटना किंवा पक्ष जे काही असतील राजकीय, त्यांना स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी, स्वतःचं प्राबल्य सिद्ध करण्यासाठी ते त्यांच्यातले काही घटक, त्यांच्यातले काही सदस्य, मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही, कुठल्याही संघटनेचं नाव घेत नाही, पण त्यांच्या दृष्टीनं हे आवश्यक झालेलं आहे की आपलं म्हणणं कबूल करून घेण्यासाठी ते पोलिसावर तर हल्ले करतातच आहेत, पण महसूल खातं किंवा इतर कुठल्याही खात्याचं बऱ्याच ठिकाणी सुद्धा हल्ले होत आहेत. त्यांची ही मानसिकता अशी झालेली आहे की समोरच्या अधिकाऱ्याच्या कानफाटात मारल्याशिवाय माझं काम होणार नाही. आणि ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता समाजामध्ये वाढत चाललेली आहे. ती अतिशय धोकादायक आहे आणि ही चिंतनीय बाब आहे. ह्याच्यावर सुद्धा विचार करा. आणि त्यानंतर जर पोलिसांचं, साहेबांनी जो आता मुद्दा टाकला तो 100% मी त्याच्याशी सहमत आहे. फक्त मी इथं विनंती करेन की साहेब, पोलिसांच्या प्रशिक्षणापासून शासनानं आणि प्रशासनानं याची गांभीर्यानं नोंद घ्यावी. मी हे इथे स्पष्टपणे जाहीर करतो की आज नाशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये आणि पोलिसांच्या इतर प्रशिक्षण केंद्रामध्ये फौजदार आणि पोलीस शिपाई यांना अतिशय निकृष्ट दर्जाचं प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यामुळं समाजामध्ये जेव्हा हे प्रशिक्षित होऊन येतात तेव्हा त्यांना समाजामध्ये कसं वागावं हे कळत नाही आणि समाजाला पोलीस खात्याकडनं जी सेवा अपेक्षित आहे ती त्यांना बिलकुल मिळत नाहीये. म्हणून हा संघर्ष वाढत चाललेला आहे. याचा जरा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. कोकीळ म्हणाले प्रोफेशनलिझम पोलिसांचा कमी पडतोय. नक्कीच कमी पडतोय, कारण ते अगदी योग्य म्हणालेत. पण मी अजून एक पाऊल अजून मागे जाईन की रिक्रुटमेंट पासून सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे रिक्रुटमेंट पासून ज्या पद्धतीने लष्कराची रिक्रुटमेंट होते, त्यांच्या मानसिक तयारीपासून सगळ्या गोष्टींची टेस्ट होते, संपूर्ण बघायला पाहिजे. रिक्रुटमेंट पासून मान्य सर. त्यानंतर ट्रेनिंग मध्ये बरेचदा काय होतंय, दुर्दैवाने आमच्याकडे असं झालेलं आहे की काही खाती अशी आहेत की जिथे डम्पिंग ग्राउंड झाली आहेत. म्हणजे ज्याला कुठे जायचं नाही, कुठे तरी बाजूला टाकायचं, अशा लोकांना ट्रेनिंगला पाठवतात. कारण ट्रेनिंगला जे लोक जात आहेत ते अधिकारी खरोखर फार चांगले पाहिजेत. ते डम्पिंग ग्राउंड होता कामा नये. नंतर ट्रेनिंगच्या दरम्यान बरेचदा बंदोबस्ताला पाठवलं जातं. त्यानंतर हा जो काळ जातो, वाया जातो, त्यामध्ये किती शिकले काही नाही हे कोणी बघत नाही. आणि कंटिन्युअसली त्यांना ट्रेनिंग हे व्हायलाच पाहिजे, अपडेट होत राहिलं पाहिजे. कारण आजही मी आता बघतो, मी पोलीस स्टेशनला आजही जातो, आता नुकतेच ट्रेनिंग होऊन बाहेर पडलेल्या लोकांना कायदा माहिती नाही. तर हा बदल जर व्हायचा असेल तर वरिष्ठांचा रोल येतोच, कारण वरिष्ठांना मार्गदर्शन कोण करणार आहेत? वरिष्ठच करणार आहेत. मार्गदर्शन आणि नियंत्रण हे दोन्ही अगदी योग्य जर झाले तर आपलं पोलीस दल सक्षम आहे, फार चांगलं काम करू शकतं आणि त्याचा समाजात मान वाढायला नक्कीच पुढाकार आम्हालाच घ्यावा लागणार. पोलीस दल सक्षम आहेच आणि त्याच्यावरती लोकांचा विश्वास असावा. मात्र माझा माननीय मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे. केसरकरजी, एक मुद्दा यामध्ये प्रकर्षाने गेल्या काही काळामध्ये समोर आलाय, तो म्हणजे कारवाई मधली दिरंगाई. अगदी ते कोपर्डीचं प्रकरण असो किंवा अगदी आत्ताचे पाथर्डीमधली ही कालची घटना असो, कारवाईमध्ये दिरंगाई ही सातत्यानं समोर दिसते. म्हणजे गुन्हेगार मोकाट फिरत असतात. ही जवळपास बऱ्याचशा घटनांमधली, अशा गुन्ह्यांच्या घटनांमधली ही ओरड आहे. का अशा प्रकारे दिरंगाई होते? मग बळी त्यातला पोलीस असो किंवा नागरिक असो. एक गोष्ट मला आपल्याला सांगायची की कोपर्डीमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कारवाई झालेली होती, पण या केसमध्ये मात्र निश्चितपणे दिरंगाई झालेली आहे. कारण 3 दिवस एकतर लागू नये आणि हे गुन्हेगार शहरामधून बाहेर पडायची त्यांना संधी मिळायला नको होती, कारण ते पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होते. तर याच्यावर निश्चितपणे चौकशी केली जाईल आणि आपल्या एका सहकार्यावर ज्याला हल्ला होतो त्यावेळेला कशा पद्धतीने रिॲक्ट झालं पाहिजे हा एक भाग आहे. कोणी विंडिक्टिव्ह असू नये, परंतु शिस्त आणि दरारा हा पोलीस डिपार्टमेंटचा राहिलाच पाहिजे.
जे मुद्दे इथं याला मांडलेले याला आहेत, जोडूनच याच्याशी सहमत थोडंसं आहे. इंटरप्ट करते मी तुम्हाला. याला जोडूनच प्रश्न आहे की म्हणजे पोलिसांमध्ये तुम्ही जसं म्हटलं की ही वरिष्ठांची जबाबदारी होती, वरिष्ठ पोलिसांना याच्या बाबतीत काही पडलेलंच नाहीये का की आपला एक कनिष्ठ सहकारी अशा प्रकारे त्याला म्हणजे हे लिंचिंग आहे, हे संपूर्ण मॉब त्या एका पोलिसाच्या अंगावरती धावून जातोय. त्या पोलिसांना काहीच वाटलं नाही की पटापट पोलीस फोर्स हरवावं आणि या 13 जणांना ताब्यात घ्यावं? एक गोष्ट अशी असते की एक्झॅक्टली मला तेच सांगायचं आणि तेवढ्यासाठीच मी नागरला जातोय की हे योग्य झालेलं नाहीये. एक पोलीस जमा करून मार खातो आणि त्याच्यावर ताबडतोब त्याला मदत येत नाही आणि एवढंच नाही तर ते लोक पळून सुद्धा जातात. आता पकडला हा वेगळा भाग आहे, हो. परंतु याच्यामधून चुकीचा संदेश जातो हा एक भाग आहे. आणि दुसरं जे सांगितलंय की आमच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल, आमची वागणूक सुधारायची असेल, त्याच्यासाठी ट्रेनिंग द्यायची असेल तर ते सुद्धा निश्चितपणे देण्याचा आमचा प्रयत्न राहिला पाहिजे. कारण आपण बोलताना कोणाला तरी समोरच्या माणसाला इन्स्टिगेट करतोय का हा एक भाग आहे. आणि ब्रिटिशांच्या काळापासून ही पद्धत चालत राहिलेली आहे की एक लाठी घेऊन आमचा तो पोलीस कर्मचारी असतो तिथं, त्याच्या पलीकडे त्याच्याकडे दुसरं काही नसतं. असं नाहीये की त्यांनी कोणावर बंदुकीने हल्ला करावा किंवा असं नाहीये. ऍट द सेम टाइम ही शुड बी इक्वली इक्विप्ड. माझी काहीच दिवसापूर्वी या संदर्भात डिपार्टमेंटची आणि महासंचालकांची सुद्धा चर्चा झालेली आहे की पाश्चात्य देशांमध्ये कशा रीतीची त्यांच्याकडे जात असताना की ज्याने लोकांना सुद्धा हानी होणार नाही. ऍट द सेम टाइम तो स्वतःचं प्रोटेक्शन सुद्धा योग्य रीतीने करू शकेल, कारण त्याला शेवटी लोकांचं प्रोटेक्शन करायचं. तो स्वतः सुद्धा प्रोटेक्टेड पाहिजेत ना. आणि याच्यावर सुद्धा विचार चालू आहे. असं काही नाही की हा सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये समाज सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. हे जी सिनियर लोक आज तुम्ही बोलवले आहेत त्यांचे अनुभव सुद्धा अत्यंत आम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे. परंतु कुठेतरी या विचार मंथनाला सुरुवात होणं ही सुद्धा एक सुदैवाची बाब आहे. आणि मॉब याच्या बाहेर का जातो? नाशिकला असे सुद्धा प्रकार घडलेले आहेत की मॉबने वरून वाहनं खाली पोलिसांवर ढकलून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते जर तिथून वाहन खाली पडलं असतं तर त्याच्या खाली किती लोक दगावले असते. म्हणजे ती माणसं नाही आहेत का? कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणं म्हणजे काही गुन्हा आहे का? अशा बाबतीत स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायलाच लागते, परंतु ही प्रवृत्ती कमी व्हावी. नाही, केसरकरजी पोलीस दलामध्ये सक्षम अधिकारी कर्मचारी आहेत याबद्दल कोणाचंही दुमत नसेल. पोलीस दलाचं काम ठरवलं तर किती चांगल्या पद्धतीने होऊ शकतं याची सुद्धा अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. मात्र हे सगळे जे मुद्दे तुम्ही आता मांडलात त्याच्यावर एक प्रश्न असा निर्माण होतो की पोलीस खात्यातल्या प्रत्येकाची किंवा काही मोजक्या लोकांची, एस्पेशली सिनियर्सची आणि गृह खात्यातल्या मंत्र्यांची, तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती या सगळ्यामध्ये कुठेतरी कमी पडते असं एक सूर त्याच्यामध्ये दिसतोय. माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन मी आपल्याला सांगतो की मी काही नव्यानेच ह्या खात्याचा कार्यभार सांभाळलेला आहे. एक आम्ही सुरुवात अशी केली की समाजामधल्या अपप्रवृत्तींवर तुम्ही आधी ऍक्शन घ्या. त्याच्याशिवाय मेसेज जात नसतो. कारण लोकांना असं वाटत असतं बघा हा एखादा गुन्हेगार आहे, हा त्याचं कृत्य अगदी मोकळेपणाने घेतो आणि त्याच्यावर ऍक्शन होत नसते. याची सुद्धा चीड कुठेतरी लोकांच्या मनामध्ये असते. आणि म्हणून समाजामधले असे गुन्हेगार शोधून काढा, त्याची यादी बनवा आणि त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला सुरुवात करा की आपोआप चांगली लोक तुमच्या बरोबर राहतील. म्हणजे ही सुद्धा एक इमेज आपली बदलली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही काही नवीन हे सुरू केले ज्याच्यामध्ये इलिगल दारू आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया आता चालू झालेल्या आहेत. एक आहे की मॉरल बुस्टिंगच्या दृष्टीने कालच आमची चर्चा झालेली होती. त्याच्यामध्ये राहण्याच्या व्यवस्थेसाठी आपण खूप मोठ्या कॉलनीज बांधतोय, परंतु या मधल्या पिरियडमध्ये राहण्याची व्यवस्था समाधानकारक आहे का आणि नसेल तर त्याला इमिजिएट कसं फायनान्स करता येईल याची सुद्धा काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. आणि विशेषतः या मुद्द्यावर मी जोर दिलेला होता की जिल्ह्याच्या लेवलवरून त्यांना हे पैसे उपलब्ध करून द्या. आपला एखादा पोलीस कॉन्स्टेबलच्या घरात नळ नसणं, त्यांनी त्या नळावरचं पाणी भरण्यासाठी रांगेत थांबणं हे सुद्धा फारसं शोभादायक नाहीये. नक्कीच वर्दी आहे ती आणि त्या वर्दी त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आमची काळजी घेतली जाते. हा एक भाग आहे. आणि समाजामध्ये जी अपप्रवृत्ती बळावते त्याला सगळ्यांनी संघटितपणे हे केलं पाहिजे. केवळ डिपार्टमेंटने नाही, समाजाने सुद्धा केलं पाहिजे. आणि म्हणून मी खरं तर ट्रॅव्हल करतोय. मी फॉर्च्युनेटली सगळ्यांचं बोलणं ऐकू शकलो हे मी माझं भाग्य समजतो की मला सुद्धा त्याच्यामधून खूप काही शिकायला मिळतं. नाही, नक्कीच वर्दीचा आदर हा सगळ्यांच्या मध्ये असलाच पाहिजे. मात्र संजीव कोकीळ आहेत आपल्यासोबत. संजीव कोकीळ, का असं होतंय? म्हणजे ठरवलं जर पोलीस खात्याने तर पोलिसावर हल्ले सोडा, वर्दीला बोट लावायचीही कोणाची हिंमत होणार नाही. मला वाटतं तुमचं दुमत नसेल याच्याबद्दल. मग असं का होतंय?
निश्चितपणे आपण जे बोलताय ते अतिशय योग्य आहे. मी माझ्या अनुभवातून मी आपल्यासमोर ह्या गोष्टीवर प्रकाश पाडतो की ही इच्छाशक्ती नेमकी कुठे कमी पडते. मला कुठल्याच पक्षाबद्दल किंवा कुणाबद्दल ही अकस नाही, हे मी अगदी खुलेपणाने आपल्यासमोर मांडतोय की हल्ले पोलिसावरती हो, जनतेवर हो, कुणावरही हो, हल्लेखोर हा गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला कसलाही जात किंवा कसलाही धर्म नसतो. परंतु नेमकं होतं काय की आज राजकीय परिस्थिती अशी होत चाललेली आहे की जेव्हा गुन्हेगार एखाद्या विशिष्ट समाजाचा, एखाद्या विशिष्ट धर्माचा किंवा अल्पसंख्याक असेल तर त्याच्यावर कारवाई करायला वरिष्ठ कचरतात. वरिष्ठ का कचरतात? कारण वरिष्ठांवरती मग पुढाऱ्यांचा दबाव असतो. पुढाऱ्यांचा दबाव काय येतो की जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये एखाद्या अल्पसंख्याक आरोपीला अटक होते, त्यांनी गुन्हा केलेला असते म्हणून अटक होते, तेव्हा त्याचे समर्थक मला वाटतं असं फरक करता येणार नाही. 25-30च्या झुंडीने पुढाऱ्यांना भेटतात आणि पुढाऱ्यांना गळ घालतात की नाही, आमच्या मुलानं काही केलं नाही, आमच्या माणसानं काही केलं नाही, त्याला सोडा. आणि मग तिथे प्रश्न येतो मतांचा, आणि ह्या केवळ मतांच्या प्रश्नासाठी मग पुढारी वरिष्ठ अधिकाऱ्यावर दबाव टाकतात. तिथे कदाचित वरिष्ठांच्या मनात असतं की याच्यावर कडक कारवाई आपण केलीच पाहिजे, परंतु जेव्हा त्यांची अशी थोडं त्याला म्हणतो सँडविच होणं, असं वरिष्ठांचं सँडविच झाल्यानंतर मग त्या कारवाईला ती कारवाई ढिली पडते, लवकर होत नाही, आणि योग्य ती कारवाई नाही झालं हे जेव्हा समाजासमोर येतं आणि पोलिसांसमोर येतं तेव्हा पोलिसांचं खच्चीकरण होतं आणि गुन्हेगारांचं मनोधैर्य वाढतं. कारण आपण 92च्या बॉम्बस्फोटमध्ये पाहिलं, तिथे कारवाई झाली पण त्याला सगळं रिझल्ट यायला 10-15 वर्ष लागली. 26/11ला पण कारवाई झाली पण तिथेही वेळ लागला. पण 11 ऑगस्ट आझाद मैदानला जी दंगल झाली, त्या दंगलीतल्या आरोपींवरती नेमकी काय कारवाई झाली हे अजून जनतेसमोर आलेलं नाही. आणि ह्याच्यातच सगळी ही गोम, याच्यातच हे सगळं रहस्य दडलेलं आहे. कारण जर गुन्हेगार, त्याला एकदा ठरवलं की गुन्हेगाराला धर्म नाही, मग तो कोणी असो त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. पण नेमकं जेव्हा मतांचा प्रश्न येतो तेव्हा अल्पसंख्याक गुन्हेगार जर असेल तर त्याच्यावर कारवाईला इच्छाशक्तीची गरज असते, ती पहिल्यांदा पुढाऱ्यांची, नंतर वरिष्ठांची. मला वाटतं सुराडकर सरांना हे पटत नाहीये, मात्र केसरकर सरांकडे मी येते तुमच्याकडे. केसरकर सरांकडे वेळ कमी, आपण त्यांना थोडक्यात हा प्रश्न घेऊया. केसरकर सर, आता हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे की राजकीय पुढाऱ्यांचा, म्हणजे मी कुठच्याही स्पेसिफिक पक्षाचं नाव नाही घेणार, पण राजकीय पुढाऱ्यांचा हा तिथल्या स्थानिक पोलिसांवरती दबाव असतो आणि त्यातनं हे गुन्हेगार मोकाट सुटतात. हा माझा अनुभव आहे. त्यांचा फोन कट झालेला आहे, मला वाटतं त्यांना कव्हरेजचा काहीतरी प्रॉब्लेम असावा. मात्र सुराडकर सर, एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की केशव उपाध्ये, मी येते तुमच्याकडे. सुराडकर सर, जे लोक पोलीस कारवाई करत नाही त्याची बरीचशी कारणं आहेत, आणि मला वाटतं त्यात बहुसंख्य आणि अल्पसंख्याक असा आपण भेद करू नये. कारण जे प्रभावशाली आहेत, आता मी तर नावच घेतो, काही लोक आहेत की आम्हाला कोण अटक करू शकतो, मनसेचे, कसं कोण अटक करून दाखवतो सांगा म्हणून वगैरे, इतक्या अगदी वल्गना करतात, उघडपणे वल्गना करतात. ते काही अल्पसंख्याक नाहीत. तर कृपा करून अल्पसंख्याक आणि बहुसंख्य असा भेदभाव करू नका. जे दबाव आणू शकतात, प्रभाव पाडू शकतात, मग ते कोणी एको. मला वाटतं त्यांना अल्पसंख्य किंवा बहुसंख्य असं म्हणण्यापेक्षा मतपेटी किंवा वोट बँकचा विषय जिथे येतो, ते जे बोलले त्यातून चुकीचा संदेश जातो म्हणून मी करेक्ट करतोय. मी सांगतो ना, आता हे त्यांनी याचा 11/8चं म्हटलं. 11/8चं काय झालेलं आहे, जर खरोखर बघायचं असेल तर हे पोलीस नेतृत्वाचा दोष आहे. पोलीस सर्व ऍक्शन घेऊ शकत होते. का खोटं करतात? 2 लोक मेले, ते पोलीस गोळीबारात मेले. अल्पसंख्याक असो का बहुसंख्य असो, कुठलाही पक्ष असो, पोलिसांनी निष्पक्षपातीपणे कठोर कारवाई केलीच पाहिजे. आणि जे लोक अल्पसंख्याकाच्या घाबरतात ते बहुसंख्याकांनाही घाबरतात. भित्रा पोलीसवाला असेल ना, तर मला हे मुळीच पटत नाही. अल्पसंख्याक मी बघितलं, सर्व प्रकारच्या पुढाऱ्यांबद्दलच बोलतात, जो कोणी असेल. नाही, इथे माझं म्हणणं काय की जोही प्रभाव आणण्याचा प्रयत्न करतोय, पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, आणि कित्येकदा तर वरिष्ठ पोलीस अधिकारीच करतायत. वरिष्ठ पोलीस अधिकारीच काम करू देत. म्हणजे थोडक्यात याचं जर सार घ्यायचं झालं तर एखादा जर झुंडीचा नेता असेल आणि त्याच्या झुंडीमधल्या कोणीतरी सदस्यावरती जर त्याने जर गुन्हा केला आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली, तो झुंडीचा मोर्चा येतो आणि पोलिसांवरती दबाव टाकतो. म्हणून त्या पुढाऱ्यावरच कारवाई झाली पाहिजे ना, पुढाऱ्यावरच कारवाई झाली पाहिजे. कारण जोपर्यंत जे या लोकांना भडकवतात आणि हे करतात ते पडद्यामागचे सूत्रधार जे आहेत त्यांच्यावर ऍक्शन तर व्हायलाच पाहिजे. तीच होत नाही. ती जर वेळ झाली. केशव उपाध्ये, गंभीर मुद्दा आहे हा. अशा प्रकारे राजकारण्यांकडून पोलीस खात्यावरती दबाव आणला जातोय आणि पोलिसांवरती कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या, सरकारच्या, गृहराज्य मंत्र्यांचा हा दबाव असतोच. म्हणजे परत फिरून ते नातं कुठच्या तरी राजकीय पक्षाशीच येत आहे. नम्रता बोलू मी.
बोला. हॅलो. बोला केशव उपाध्ये, तुमचा आवाज येतोय, बोला. मुळात असं आहे की मगापासून सगळी चर्चा येस मुळात सगळी चर्चा मगापासून मी ऐकतोय थोडंसं एकत्रित किंवा थेटपणे आपण थोडंसं वेगळ्या मुद्द्यांचं विश्लेषण थोडं करूया. नगरची घटना घेऊ. त्या ठिकाणी त्या पोलीस कॉन्स्टेबलनी लाईन लावण्याचा प्रयत्न केला. तुम्हीच मगाशी तुमचीच वाक्य होती की एकाने धक्काबुक्की केली आणि मग समाज त्या ठिकाणी एकत्रित आला, ते लोक सगळे एकत्रित आले आणि त्या पद्धतीने मारहाण झाली. आता समूहाचं मनशास्त्र कशा पद्धतीने काम करतं इथं सुराडकर बसले तेही सांगू शकतील माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने, की म्हणून आपल्याला ते सगळं माहिती आहे. तुम्ही 2-3 घटनांचा उल्लेख केला. काय लायसन मागितलं म्हणून ते अंगावून गाडी घातली पोलिसाच्या. आता इथे सुद्धा ही व्यक्तिगत स्वरूपातल्या तर अशा प्रकारच्या लोकांमध्ये राग काय येतो की म्हणजे ही काही सार्वत्रिक अशा पद्धतीचा विषय आपल्याला करता येणार नाही. ज्या ज्या व्यक्तिगत स्तरावरच्या झालेल्या घटना आहेत, दुसरीकडे नगरसही घटना आहे की ज्या सामूहिक समाजशास्त्र त्याची मानसिकता आहे, त्यामुळे या वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे की पोलिसांचं मनोधैर्य, राजकीय हस्तक्षेप हा तिसरा मुद्दा. मुळामध्ये असं आहे की गेल्या 10-15 वर्षामध्ये कोकळे साहेबांनी एक मुद्दा मांडला की काही ठराविक पद्धतीने प्रेशर आणलं गेलं. त्यांनी 2 उदाहरणं दिली. तिसरं उदाहरण मी देतो. ज्या भिवंडीमध्ये पोलिसांनी ठेचून मारलं गेलं ते आरोपी निर्दोष सुटले. म्हणजे जर अशा पद्धतीने जर म्हणजे मधल्या काळात तर पोलिसांवरतीच गुन्हे दाखल झाले तर स्वाभाविकपणे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचं मनोधैर्य खचण्यामध्ये अशा अनेक घटना होत्या. हे गेल्या काही वर्षापूर्वीपर्यंत घडत होत्या. गेल्या 2 वर्षात आता तुम्ही म्हणाल की या 2 वर्षात वेगळं काय घडलं तेही सांगतो तुम्हाला. 2 वर्षामधलं आणि मुद्दाम मुद्दे आहेत, रेफरन्स आहेत बोलतो. गेल्या 1 वर्षापूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती. तुमच्या लक्षात असेल तर आपण चर्चा पण केली होती. ठाण्यामध्ये ट्रॅफिक हवालदार महिलेला एकाने थोबाडीत मारली होती. राजकीय पक्षाचा कार्यकर्ता शिवसेनेचे माजी पदाधिकारी होते ते. इफ आय एम नॉट रॉंग, तुम्ही त्याचा रेफरन्स टाकलं गेलं. म्हणजे जे नाही अगदी ठाण्यातलं ते देतो, तोच रेफरन्स देतोय मी. दुसरं की काही एक ठिकाणी आमदारांनी काहीतरी मारहाण केल्याचा प्रकार घडला. तो आमदार असूनही ताबडतोब ऍक्शन झाली, त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे त्या गेल्या 2 वर्षामधलं या सरकारचा निर्णय, या सरकारची भूमिका आहे की जी आता सुरडकरांनी मांडली की जी कठोरपणे तो गुन्हेगार आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्याचा म्हणण्याची गरज नाही. तिसरं उदाहरण मी देतो, मुद्दामून देतोय. म्हणजे एक मगाशी आमच्या पक्षाचं उदाहरण दिलं, दुसरं आणखीन एक उदाहरण देतोय. तिसरं उदाहरण असं आहे की ज्या शिवसेनेवर आम्ही सत्तेत आहोत त्या शिवसेनेने ज्यावेळी संघर्ष त्या पाकिस्तानच्या पुस्तकाच्या वेळी प्रयत्न केला त्यावेळी सुद्धा आमच्या सरकारने सांगितलं की कायदेशीर पद्धतीने तुम्हाला आंदोलन करायचं, तुम्हाला तो अधिकार आहे, तो कायदेशीरपणे करा. पण जर रस्त्यावरती संघर्ष असेल तर पोलीस कठोरपणे वागतील आणि त्यावेळी पोलिसांनी कठोरपणे वागले हे आपल्याला त्यावेळी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आपण त्यावेळी चर्चा केली. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होणार नाही याची जबाबदारी सरकार म्हणून सरकार घेत आहे. एक दुसरा त्यातला मुद्दा असा की समाज म्हणूनही नक्की आपण काही विचार केला पाहिजे की समाज म्हणून ज्या पोलिसांवरती आपण अशा पद्धतीने म्हणजे लायसन विचारलं तर गाडी घातली गेली किंवा आता जी नगरची घटना आहे तर समाज म्हणून सुद्धा आपल्याला विचार करण्याची गरज आहे की आपली तरुण मुलं अशा पद्धतीने का वागतायत, हा अशा आपल्याला सुद्धा विचार करण्याची गरज आहे. सगळेच दोष, सगळ्या गोष्टी पोलिसांकडे वोट करून हे अशा पद्धतीने असं करणं योग्य होणार. अगदी दीपक केसरकर यांच्याशी आपला पुन्हा संपर्क झालेला. दीपक केसरकर, मगाचा मुद्दा असा होता की आता संजीव कोकिळे यांनी एक फॅक्ट सांगितली की काही राजकीय पुढारी त्यांच्या गटामधल्या एखाद्यावरती जर गुन्हा दाखल झालेला असेल, पोलीस कारवाई करत असतील तर त्या ठिकाणचे जे म्होरके असतात ते येऊन पोलिसांवरती दबाव घालतात आणि यांचे संपर्क असतात थेट मंत्रालयामध्ये. म्हणजे आम्ही तुमच्यावर वरून दबाव आणू वगैरे अशा प्रकारचा ते धमक्या देत असतात. म्हटल्यानंतर हे कुठेतरी ही मिनिस्ट्री, गृह मंत्रालय जे आहे तिथे कुठेतरी इच्छाशक्तीचा अभाव आहे असं संजीव कोकिळे सांगत होते. एक मला आपल्याला असं सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये काय गृह मंत्रालयातून फोन जातो असं बिलकुल नाही. त्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक म्हणजे जर खरी कारवाई असेल तर त्याच्यामध्ये सपोर्ट केलाच पाहिजे आणि ती जर बायस्ड असेल आणि एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याची सुद्धा चौकशी व्हायला लागते ना. म्हणून कसं आहे की एक कुठल्याही सिस्टम मध्ये त्याला काउंटर बॅलन्सेस असावे, परंतु ते अशा पद्धतीचे असून की त्याच्यामध्ये सिस्टम कोलॅप्स होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की चुकीचं कोणी केलं असेल तर त्याला सपोर्ट करण्याची भूमिका सरकारमध्ये असू नये हे आपण 100% मान्य आहे. परंतु हे जे म्हणतात की ग्रुप करून पोलीस स्टेशन
स्टेशनवर जातात आणि दबाव टाकतात. हा. ही एक स्ट्रॅटेजी झालेली आहे लोकांची की आपण गुन्हा करायचा आणि मग मोठा जमाव घेऊन जायचा आणि तिथं पोलीस स्टेशनवर जायचं. याच्यामध्ये फार पॉलिटिकल नसतं. ही एक नवीन स्ट्रॅटेजी झालेली आहे बर. या म्हणजे अशा तऱ्हेच्या विकृत माइंड असलेल्या लोकांची बर. की आपणच कुठला तरी गुन्हा करायचा, कोणाला तरी मारायचा आणि आपल्याला पोलिसांनी पकडलं की मग मॉब मोठा घ्यायचा आणि पोलीस स्टेशनवर जायचं. याच्यावर सुद्धा काय इलाज करायचा याच्यावर विचार मंथन झालं पाहिजे असं मला वाटतं. या काय प्रत्येक गोष्टी आताच सांगता येतील असं नाही. नक्कीच नक्कीच त्याच्यावरती अभ्यास करून आपल्याला कारवाई करण्याची वेळ. सुराडकर सर आता एक गंभीर मुद्दा सांगितला की ही एक स्ट्रॅटेजी झालेली आहे पोलिसांवरती दबाव आणायची. ही स्ट्रॅटेजी का झालेली आहे याचं जर मुळाशी आपण गेलो, कारण पोलीस दबावाला बळी पडतात म्हणून स्ट्रॅटेजी झालेली आहे. जर एकदा संपूर्ण पोलिसांनी कडक कारवाई करून जर काय वेळीच ऍक्शन घेतली असती तर हे प्रसंगच आला नसता. तर मी माझं सांगतो, इथे दंगे झाले औरंगाबादला. मी माझ्याकडे कमिशनरचा चार्ज देण्यात आला होता. तिथे दंगल पोलीस आणि अल्पसंख्याकांमध्ये झाली होती आणि इथे पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. उलट त्या तत्कालीन पोलीस महासंचालक मला सांगत होते की मुलांना खोटं गुंतवा. तर प्रश्न असा येतो की आपण हे अल्पसंख्याकांना हे त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे. पोलिसांच्या समोर दोनच लोक आहेत, गुन्हा करणारा आणि कायद्याचं पालन करणारा. मग जो कोणी कायदा मोडत असेल तो अल्पसंख्याक असो, बहुसंख्याक असो, कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो, तिथे कारवाई झालीच पाहिजे. आणि यामध्ये एक बऱ्याचशा गोष्टी बाहेरच येत नाहीत. राजकीय पुढाऱ्यांचा दबावाला आपण सर्व म्हणतो, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दबावाचं कोणी बोलतच नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी का दबाव आणत नाहीत का? असतील ते कोणत्यातरी राजकीय पक्षाला मेंदी असेल, जी काही कारण असतील. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण दबावाचं म्हणतो तर दबाव बऱ्याच ठिकाणाहून येतो. तो फक्त राजकीय दबावच नसतो, पैशाचाही दबाव असतो, स्वतःच्या जातीचाही प्रभाव असू शकतो, पक्षाच्या विचाराचा प्रभाव असतो. तर हे सर्व प्रभाव पोलिसांनी जाती, धर्म, प्रांत हे सर्वांच्या वर जाऊन ऍक्शन घेतली पाहिजे. आणि हे होत. आणि सर्वात एक महत्वाचं मी सांगेन की आज आपल्याला जी गरज आहे सर्वात मोठी ती पब्लिक पार्टिसिपेशनची आहे. आता इथे तो एकटा कॉन्स्टेबल जेव्हा ड्युटीला होता, सर्वच काही इलेक्शन मध्ये संबंधित नव्हते. अगदी सामान्य माणसं जे इलेक्शनशी संबंधित नाही नक्की असे जे सामान्य स्वयंसेवक माणसाने सुद्धा त्यांची नाही, माझा duty मुद्दा इथे- समजून घ्या. मी त्यांच्या आरोपींचं म्हणत नाहीये. आरोपी आणि ते लोक सोडून त्या गावातली जी अशी चांगली मंडळी आहेत, त्यांनी त्या सुजाण पोलिसांच्या मंडळी आहेत, मदतीला धावून यायला पाहिजे नाही, होतं. मी एक पाऊल पुढे जातोय की अशा लोकांना पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मदतीला का घेत नाही? पब्लिक पार्टिसिपेशन, चांगले लोक मदत करायला तयार आहेत अगदी ना. मग सिटीजन पोलिसिंग म्हणताय तुम्ही. सिटीजन आणि पोलीस मिळून जर काम करायला लागले आणि आज ही काळाची गरज आहे. काढायला गेला आपण तर उपाय खूप निघू शकतात. संजीव कोकीळ, माझा अगदी थोडक्यात उत्तर द्या, माझी वेळ संपत आलेली आहे. अशा प्रकारे जर गुन्हेगार मोकाट सोडत गेले तर गुन्हेगार सोकावतात आणि त्यामधून या अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. त्याचेच हे एक स्टेप वरती म्हणजे आधी मारहाण झाली, नंतर तर सरळ आता इतक्या जोरात मारहाण करतायत की जागेवरच हवालदार मरतोय. आता ही जवळजवळ दुसरी तिसरी घटना आहे. जोपर्यंत समाजातले हे असे हल्लेखोर आहेत त्यांना कडक शिक्षा लवकरात लवकर झाल्याचं समाजाच्या समोर येणार नाही, तोपर्यंत त्या हल्लेखोरांना दहशत बसणार नाही आणि पोलिसांची ही प्रतिमा उजळ राहणार नाही. जर स्वसंरक्षणाचा अधिकार जर प्रत्येक नागरिकाला आहे तर तो पोलिसांना नाही का? मग जर पोलिसांवरती हल्ला झाला तर त्या पोलिसांनी फक्त हात खाली बांधून मार खायचा का? याच्याबद्दल सुद्धा पोलिसांच्या ह्याच्यामध्ये त्यांना मार्गदर्शन झालं पाहिजे. पोलिसाला सुद्धा स्वसंरक्षण करण्याचा अधिकार 100% आहे. पण इथेच नेमकी ही गोची होते आहे आणि पोलीस फक्त मार खातायत आणि मरतायत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अगदी कुठेतरी हे थांबण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या हातात गृह खातं आहे. त्यांनी जर ठरवलं तर अशा प्रकारे पोलिसांवरती हल्ले करणारे हे जे आहेत किंवा कोणताही गुन्हा करणारे लोक त्यांची हयात गजाआड जाऊ शकते. मात्र पोलिसांचा हा एक आदरयुक्त दरारा हा समाजामध्ये येण्याची गरज आहे आणि त्यासाठी संपूर्णपणे एक इच्छाशक्तीची आणि एका चांगल्या प्लॅनिंगची गरज आहे. आपण आशा करूया की मुख्यमंत्री यामध्ये जातीनं लक्ष देतील आणि अशा प्रकारची इच्छाशक्ती दाखवतील आणि पोलिसांसाठी आता भविष्यामध्ये चांगले दिवस देईल, जेणेकरून नागरिकांसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य असेल. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.